अधिकारी माननीय सूर्यवंशी साहेब, मंचावर उपस्थित माझे सहकर्मचारी, माझे मार्गदर्शक असे सर्व आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व तसेच मंचाच्या पुढे उपस्थित माझे सर्व बालक मित्र, आपल्या सर्वांचं या बालमहोत्सवामध्ये मी नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी म्हणून आपलं स्वागत करतो। सगळ्यात अवघड आणि सर्वात सोपी गोष्ट म्हणजे असते बोलणं। आवडलं तर चांगली गोष्ट आहे, नाही आवडली तर वाईट गोष्ट आहे। आणि जेव्हा गॅदरिंग असते किंवा जेव्हा बालमहोत्सव असतो अशा वेळेस बोलत असता वेळेस विद्यार्थ्यांचे मन जपणं सर्वात मोठी आणि अवघड गोष्ट असते। जे माझे शिक्षक वर्ग जे दररोज करतात ती सर्वात अवघड गोष्ट आज मला करायला भेटते। त्यामुळं सर्व विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी या बालमहोत्सवाच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो। आज आपल्या शिक्षणासोबत तुमच्या अंतर्गत जे काही गुण आहेत, कोणाला गायनाला आवडतं, कोणाला डान्स करायला आवडतो, कोणाला चित्रकला आवडते किंवा विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला आपली आवड असते आणि हा आवड जपण्याचा व आपली कला आपला शिक्षक वर्ग, आपले आई बाबा, आपले शेजारी, आपले मित्रपरिवार यांना दाखवण्याचं ठिकाण म्हणजे अशा प्रकारचं हे व्यासपीठ आहे। आणि हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी या ठिकाणी शिक्षण विभागाचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय मेहनत घेऊन उत्कृष्ट असा मंच तयार केला, उत्कृष्ट असा योजना तयार केली आणि योजनेच्या माध्यमातून एक चांगला प्रोग्राम अकोटवासियांसाठी त्यांनी आयोजित केला आणि त्यामध्ये माझे सर्व बालमित्र सहभागी झाले, त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो। माझं लवकरच बोलणं मी संपवतो, त्यामुळं जास्त टाळी होण्याची आवश्यकता बिलकुल नाही। या ठिकाणी आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये काम करत असता वेळेस आजच मला म्हटले सर की आपल्याला निधी खूप कमी पडतोय, तर या मंचावरून मी आज घोषित करतो की दरवर्षी शिक्षण क्षेत्रासाठी 5 लाख रुपये विविध महोत्सवासाठी, सांस्कृतिक खेळासाठी, त्यानंतर विद्यार्थ्यांचा सार्वजनिक विकास होण्यासाठी नगरपालिकेच्या फंडातून दरवर्षी 5 लाख रुपये तुमच्यासाठी मी आरक्षित ठेवणार आहे। त्याची सुरुवात याच आर्थिक वर्षापासून करत आहे। या मार्चमध्ये तुमच्यासाठी मी 5 लाख रुपये आरक्षित ठेवेल, पण त्याचा वापर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी करायचा। त्याचा वापर फक्त आणि फक्त विद्यार्थ्याचा सार्वजनिक विकास होण्यासाठी झाला पाहिजे। तुमचा चित्रकला असतील, खेळाच्या स्पर्धा असतील किंवा मग सांस्कृतिक महोत्सव असेल, अशा कार्यक्रमासाठी तुम्हाला लागणारं प्रोत्साहन ते नगरपालिकेकडून तुम्हाला मिळावं, त्याकरता आर्थिक पाठबळ देण्याचं काम मी नेहमीच तुमच्यासाठी सक्षम रीतीने मी तुमच्या पाठीमागे उभे राहील आणि त्याबद्दल तुम्ही आश्वस्त राहा। आज त्याची आपण सुरुवात केली आहे। मागच्या उर्दू स्कूलमध्ये मी गेलो होतो, मला वाटतं उर्दू क्रमांक 6 का 5 एक्झॅक्टली आता 6 ना, 6 मध्ये आपण घोषणा केली होती की आपण बाल महोत्सव घेणार आहोत। थोडासा उशीर झाला कारण बरेच सारे व्यस्त प्रोग्राममधून या प्रोग्रामला थोडासा वेळ काढण्यासाठी थोडासा आपल्याला वेळ लागला, पण शेवटी देर आहे दुरुस्त आहे या प्रथेप्रमाणे आपण हा कार्यक्रम आयोजित केला। यावर्षी बालमहोत्सव सुरुवात केला। याच वर्षी आपण दिवाळी किंवा ज्या सुट्टीच्या काळामध्ये एक खेळाचा एक सांघिक प्रोग्राम तयार करू की जिथे आपल्या नगरपालिकेतले विद्यार्थी तसेच अकोट शहरातले पण इतर शाळेचे विद्यार्थी आहेत यांचं सुद्धा एक सुंदर कॉम्पिटिशन घेऊ, म्हणजे विद्यार्थ्यांना एक सार्वजनिक किंवा सार्वजनिक विकास करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल। त्यामुळं आज आपल्या नगरपालिकेच्या शाळांसोबतच इतरही शाळांचं अशा प्रकारचा एक कार्यक्रम घेता येईल, कारण नगर परिषदेचा पालक या नात्याने नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचा, सर्व व्यक्तींचा पालक या नात्याने त्यांची सुद्धा काळजी घेणं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा सर्वकष एक मोठा प्रोग्राम आपण या अकोट नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आपल्या गावामध्ये दरवर्षी घेऊ असं तुम्हाला मी आश्वस्त करतो। सर्व माझ्या बालमित्रांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे त्यांची कला सादर करावी, जास्तीत जास्त पुरस्कार मिळवावे आणि तो पुरस्कार मिळाल्यावरती एकदा मला दाखवायला मात्र तुम्ही नक्की माझ्या कार्यालयामध्ये यायचं किंवा मी तुमच्या शाळेमध्ये येईल। त्यासाठी शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू।